आजचा पाऊस बघून ना मला 20 वर्षापूर्वी 26 जुलै 2005च्या पावसामध्ये जेव्हा मी अडकली होती आणि विलेपार्लेपासून बोरिवलीपर्यंत थेट पायी चालत चालत 2 दिवसाचा प्रवास आणि त्याच्यामध्ये आलेल्या अनेक अडचणी, हे सगळं मला आज चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर. ट्रेन, बस, काहीच कुठे जाण्याचं काही साधन अवेलेबलच नव्हतं. सगळं बंद. हातामध्ये तो छोटासा बटणवाला मोबाईल असतो, तो मोबाईल सुद्धा पाण्याने चिंब भिजलेला आणि सगळं कपडे, केस सगळं ओलं, पर्सपासून सगळं. आणि अशा अवस्थेमध्ये गुडगुडी भरलेली सगळ्या जणी चालत जात होतो. एक मैत्रीण होती, तिची उंची कमी होती, छातीवर पाणी होतं, त्याच्यामध्ये ती वाहून चाललेली. स्वयंसेवकांनी तिला पकडलं, तिला वाचवलं. पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही एका बसचा आसरा घेतला. ती बस हळूहळू हळूहळू कडेला उभी होती, ती पाण्याने भरली, तिची चाकं सुद्धा पाण्यामध्ये पूर्ण बुडाल्यानंतर काही माणसं बसच्या बाहेर येऊन आम्हाला सांगायला लागली की काही ठराविक वेळानंतर ही बस पूर्ण पाण्यात बुडणार आहे, तेव्हा तुम्ही बाहेर सुद्धा येऊ शकणार नाही. त्यांनीच मदत करून पुन्हा आम्ही बसच्या बाहेर आलो. पुन्हा आम्ही बसमधून बाहेर आल्यानंतर कुठे आसरा मिळतोय का, सतत डोक्यावर पाऊस कोसळतच होता. आसरा मिळतोय का बघत इकडे तिकडे चालत होतो. त्या गर्दी सगळी रस्त्याच्या मधून मधून सगळेच जण जीव वाचवत चालत होते. पुढे कुठेतरी एक इलेक्ट्रिकची वायर कुठून तरी खाली त्या पाण्यामध्ये पडली. सगळं साचलेल्या पाण्यामध्ये अनेक माणसं तिकडे शॉक लागून मेली. म्हटल्यानंतर सगळी धावाजाव झाली, सगळं लोंढा इकडे तिकडे पळायला लागला. त्याच्यामध्ये 6 जणांची आमची ताटातूट झाली. आम्ही राहिल्या 3 जणी, उरलेल्या 3 जणी त्या गर्दीमध्ये कुठेतरी वेगळ्या मार्गाला गेल्या. आणि मग आम्ही 3 जणी, पुन्हा आम्ही 3 जणी हे सगळं करत असताना एका कुठेतरी स्वयंसेवकच होते सगळीकडे उभे मदत करत. त्यांनी सांगितलं की एका शाळेमध्ये महिलांसाठी सोय केलेली आहे बसण्यासाठी, की पाऊस थांबला की मग आम्ही निघायचो. मग आम्ही त्या शाळेमध्ये जाऊन बसलो आणि तिथे मग रात्रभर बसल्यानंतर थोडासा सकाळी 10च्या दरम्यान वगैरे तो पाऊस कमी झाला. मग पुन्हा चालत चालत, ट्रेन सुरू झालेल्या नव्हत्याच, काहीही बस वगैरे काही सुरू झालेलं नव्हतं. मग अंधेरी तोपर्यंत आलेलं होतं हे सगळं चालण्यामध्ये. आणि तिथपासून मग बोरिवलीपर्यंत चालत 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 जाताना आजूबाजूला ॲक्सिडेंट झालेल्या गाड्या, गाड्यांच्या आतमध्ये अडकलेली आणि बहुधा मेलेली माणसं, इकडे तिकडे कुत्रे पडलेले आहेत मरून, गोरेगावला म्हशींच्या तबेल्यातून फुगलेल्या म्हशी बाहेर वाहत आलेल्या, हे सगळं डोळ्याने बघत बघत एकदाची थकून भागून बोरिवली गाठली.